नमस्कार आशाताई. या व्हिडिओमधून आपण गर्भवती महिलांची नोंदणी कुटुंब नियोजन कार्यक्रमामधून कशी करावी हे शिकणार आहोत. जेव्हा तुम्हाला कोणतीही माहिती नोंदवायची असेल तेव्हा सर्वप्रथम भेट सुरू करा म्हणजे स्टार्ट व्हिजिट या बटणावर क्लिक करावे लागेल. येथे तुमचे नाव व तुम्ही कार्यरत असलेल्या एरियाची माहिती येईल. पुष्टीकरावर क्लिक करून 6 अंकी पिन टाका व भेट सुरू करा. येथे तुम्हाला विविध नोंदी करण्याची संधी मिळेल. पण आपल्याला गर्भवती कशी नोंदवायची हे शिकायचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रोग्राम टॅबवर क्लिक करून कुटुंब नियोजन कार्यक्रममध्ये जावे लागेल. एकूण आढावा ओव्हरव्ह्यू या बटणावर क्लिक करा आणि पुढे नोंदणीकृत ईसी रजिस्टर्ड ईसी वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर तुम्ही कार्यरत असलेल्या गावातील सर्व पात्र जोडप्यांची यादी दिसेल. त्यामधील जी महिला गर्भवती आहे त्या महिलेचा शोध घेऊन तिची पुढील माहिती भरावी. तुम्हाला समजण्यासाठी मी एका पात्र जोडप्याच्या उदाहरणातून गर्भवती असल्याची नोंद कशी करायची हे दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते अधिक स्पष्टपणे समजेल. समजा सविता नावाची महिला मागील महिन्यापासून गर्भवती असल्याचे तुमच्या लक्षात आले. खात्री करण्यासाठी आशाताईंनी त्या महिलेची चाचणी केली. त्या चाचणीवरून ती महिला सध्या गर्भवती असल्याचे निश्चित झाले. आता मी सविता नावाच्या महिलेच्या नावावर क्लिक करून माहिती भरण्यास सुरुवात करतो. येथे तुम्ही 2 पद्धतींचा वापर करून महिला गर्भवती असल्याची नोंद करू शकता. पहिली पद्धत, स्थिती अद्ययावत करा म्हणजे अपडेट स्टेटस या बटणावर क्लिक करा. गर्भवती प्रेग्नेंट वर क्लिक करा. यानंतर नवीन गर्भधारणा म्हणजे न्यू प्रेग्नन्सीचे नवीन पेज उघडेल. येथे त्या महिलेची LMP म्हणजे शेवटच्या मासिक पाळीची तारीख टाकायची आहे. तुमच्यासमोर त्या महिलेची अपेक्षित प्रसूती दिनांक EDD दिसेल आणि बाजूला सध्या गर्भ किती आठवड्यांचा आहे याची माहितीही दिसेल. यानंतर गर्भधारणा पुष्टी करण्यासाठी तुम्ही कोणत्या चाचणीचा वापर केला आहे याची नोंद करायची आहे. उदाहरणार्थ मी निश्चय किटचा वापर करून गर्भधारणेची पुष्टी केली आहे, त्यामुळे मी निश्चय किटवर क्लिक करेन आणि जतन करा सेव्ह या बटणावर क्लिक करेन. आता तुम्ही यशस्वीरित्या गर्भवतीची नोंद करून ती पुढील माहिती भरण्यासाठी आरोग्य सेविकाकडे म्हणजे ANM यांच्याकडे पाठवली आहे. ठीक आहे, ओके या बटणावर क्लिक करून पुढे जा. दुसरी पद्धत. दुसऱ्या पद्धतीने गर्भवतीची नोंद करण्यासाठी पाठपुरावा म्हणजे फॉलोअप या बटणावर क्लिक करा. येथे प्रश्न येईल, हे जोडपे कोणतेही गर्भनिरोधक वापरू इच्छित आहे का? येथे नाही म्हणजे नो वर क्लिक करा. खाली शेवटच्या मासिक पाळीची तारीख संबंधित प्रश्न येईल. महिला गर्भवती आहे का या प्रश्नावर होय येस वर क्लिक करा आणि पुढे नेक्स्ट या बटणावर क्लिक करा. नवीन गर्भधारणा न्यू प्रेग्नन्सीचे पेज उघडेल. येथे त्या महिलेची LMP म्हणजे शेवटच्या मासिक पाळीची तारीख टाका. तुमच्यासमोर अपेक्षित प्रसूती दिनांक आणि सध्या गर्भ किती आठवड्यांचा आहे याची माहिती दिसेल. गर्भधारणा पुष्टी करण्यासाठी तुम्ही कोणत्या चाचणीचा वापर केला आहे याची नोंद करा. मी UPT म्हणजे लघवीच्या चाचणीचा वापर करून गर्भधारणेची पुष्टी केली असल्यामुळे निश्चय किटवर क्लिक करेन आणि जतन करा सेव्ह या बटणावर क्लिक करेन. आता तुम्ही यशस्वीरित्या गर्भवतीची नोंद करून ती पुढील माहिती भरण्यासाठी आरोग्य सेविकाकडे म्हणजे ANM यांच्याकडे पाठवली आहे. ठीक आहे, ओके या बटणावर क्लिक करून पुढे जा. अशा प्रकारे आशाताईंनी दोन्ही पद्धतींचा वापर करून नवीन गर्भवती महिलेची नोंदणी यशस्वीरित्या केली आहे आणि पुढील माहिती भरण्यासाठी आरोग्य सेविकाकडे म्हणजे ANM यांच्याकडे पाठवली आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या एरिया किंवा गावात कार्यरत आहात त्या गावातील सर्व गर्भवती महिलांची नोंद ई-सूची ॲपमध्ये करायची आहे.